नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं HD एक्झाममध्ये मी खूप खूप स्वागत करतो। विद्यार्थी मित्रो, आपण पोलीस भरती, तलाठी भरती, राज्यसेवेच्या किंवा MPSCच्या किंवा विद्यार्थी मित्र सर्व सरळ सेवेच्या माहिती आणि अपडेट देत असतो। तर विद्यार्थी मित्रो, आज आपण अत्यंत महत्त्वाची तलाठी भरती संदर्भात महत्त्वाची न्यूज आणली आहेत। नेमकं तुम्हाला जॉईन कधी भेटणार त्या संदर्भात महत्त्वाची न्यूज आहेत। तर विद्यार्थी मित्रो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कळकळीची विनंती करतो। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र तुम्ही बघू शकता, या अत्यंत महत्त्वाची तलाठी भरती संदर्भात न्यूज आहेत। आपण पास्टमध्ये वाचूया, तुमचा जास्त वेळ घेणार नाही। जळगाव जिल्ह्यातील 241 पैकी 10 जागा पेसा क्षेत्रातील वगळता अन्य 131 जागेसाठी पात्र उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी पूर्ण केलेल्या आठवड्यात झाली। मात्र निवड झालेल्या उमेदवारांना यादीला निवडणुकीची आचारसंहिता आडवी आली आहे। त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम यादी आचारसंहिता उठल्यावर जाहीर करण्यात येणार आहेत। कागदपत्रे पडताळणीसाठी प्रशासनाने गुणवत्ता व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली होती। सुरुवातीला गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी करण्यात आली। त्यानंतर पडताळणीसाठी अनुपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यात आला। त्यातील बहुतांश विद्यार्थी उमेदवार अन्यत्र सेवेत दाखल झाले आहेत, त्यामुळे त्यांनी या भरती प्रक्रियेला पाठ फिरवली। त्यानंतर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात आली, ती प्रक्रिया पार पडली आहेत। काही उमेदवारांनी अपील दाखल केली, त्यावरही सुनावणी झाली, तर अपीलावर जिल्हाधिकारी सुनावणी करणार आहेत। दरम्यान निवडपात्र उमेदवारांची यादी प्रशासकीय पातळीवर पूर्ण झाली आहे। ही यादी जाहीर करून संबंधित उमेदवाराला नियुक्तीपत्र देण्यासंदर्भात निवडणूक आयोगाची भूमिका जाणून घेण्यात आली। त्यानुसार आचारसंहिता उठल्यानंतर पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र न्यूज आहे। संपूर्ण प्रक्रिया पुढे पूर्ण झाली आहे, नियुक्तीपत्र देण्याची तयारी पूर्ण झाली आहे। मात्र आचारसंहिता असल्याने ही प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात पूर्ण होईल। सोपान कसार निवासी उपजिल्हाधिकारी। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र अत्यंत महत्त्वाची न्यूज आहेत, ज्यामध्ये आता तुम्हाला निवडणुकीनंतर भेटणार आहे पेसा न्यायपीठ प्रविष्ट। आपण पास्टमध्ये वाचूया, तुमचा जास्त वेळ तर मला घ्यायचाच नाही आहेत। तर राज्यात आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, ठाणे, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये अधिक आहेत। त्यामुळे या जिल्ह्यामधील पेसा क्षेत्रातील सुमारे 574 उमेदवाराबाबत सर्वोच्च न्यायालयात निर्णय आल्यानंतरच निर्णय होण्याची शक्यता आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे आदिवासी विभागातील ज्या राखीव जागा आहेत पेसाचा, त्या संदर्भात सुद्धा ही महत्त्वाची न्यूज आहेत। आणि उमेदवारांना साधारणतः तरी आता निवडणूक ही जूनमध्ये आटपेन। जुलैमध्ये तुम्हाला सर्व म्हणजे जूनच्या शेवटच्या हप्त्यामध्ये तरी तुम्हाला नियुक्तीपत्र देण्यात येईल। सर्व तयारी झाली आहे, तुमचे जॉईनिंग लेटरसुद्धा तयार करून ठेवलेले आहेत, फक्त तुम्हाला ते द्यायचे आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्र तुम्ही प्रतीक्षा आता लवकरच संपन आणि तुम्हाला एक आनंदाची बातमी येऊन येईल। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र ही अत्यंत महत्त्वाची न्यूज होती। अशाच माहितीसाठी चॅनल अपडेट राहा। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितले, तुमचे खूप खूप धन्यवाद, विशेष आभार।